हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू दिशाज टेस्टी किचन। आज आपण बघणार आहोत एक सोप्पा पण टेस्टी असा मुलांना आवडणारा चॉकलेट टोस्ट सँडविच। अगदी सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारा पदार्थ आहे। तुम्ही मुलांना टिफिन मध्ये पण देऊ शकता। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी ते एक डेअरी मिल्क किंवा कोणतेही चॉकलेट तुम्हाला हवं ते क्रश करून आपल्याला घ्यायचं आहे। चॉकलेट मी ते क्रश करून घेतलेलं आहे, ते आता मी साईडला ठेवते। त्याचबरोबर मी ब्रेडचे 4 स्लाइस घेतलेले आहेत, त्याची बॉर्डर काढून घेतलेली आहे। त्यातील 2 स्लाइस मी घेते, त्याला आपण चॉकलेट सिरप लावून घेणार आहोत। पूर्ण चारी साइडला आपल्याला व्यवस्थित लावायचं आहे। आपलं चॉकलेट सिरप व्यवस्थित लावून झालेलं आहे। त्यावर मी आता हा क्रश केलेले जे चॉकलेट आहे ते मी स्प्रेड करून घेते। यावर मी आता चीज क्यूब थोडेसे किसून घालते। आपल्याला खूप घालायचं नाहीये, चीज फ्लेवर जास्त नकोय आपल्याला। आणि आता ह्यावर मी दुसऱ्या ब्रेड स्लाइस ठेवते। ह्याला आपण काही लावणार नाही आहोत, कारण आपण नंतर वरून त्याच्यावरती चॉकलेट सिरप टाकणार आहोत। आणि हे सँडविच रेडी आहे। आता आपण नेक्स्ट स्टेपला जाऊया। आता मी ते तवा तापत ठेवलेला आहे, थोडंसं बटर लावून घेते मी। त्यावर हे एका साइडला सँडविच एक ठेवून घेते आणि दुसऱ्या साइडला त्याच्या बाजूला दुसरं पण मी एका वेळेलाच करते। 2 ते 3 सँडविच तुम्ही एका वेळेला करू शकता, तुमच्या तव्याची जशी साईज असेल त्याप्रमाणे। वरून थोडं आपल्याला बटर लावायचं आहे। आणि हे लो फ्लेम वरतीच आपल्याला थोडंसं शेकून घ्यायचं आहे। मग आपलं चॉकलेट आणि आतमध्ये घातलेलं चीज व्यवस्थित मेल्ट होईल। यावर मी आता झाकण ठेवते आणि एक 2-3 मिनिटं थोडंसं आपण वाफ आणूया त्याला। एक 2-3 मिनिटं झालेली आहेत। आपला ब्रेड खालना व्यवस्थित टोस्ट झाला असणार। आता आपण ह्याला पलटवून घेऊया। परफेक्ट। आता मी परत ह्याच्यावर झाकण ठेवते आणि तसंच मगाचसारखंच एक 2 ते 3 मिनिटं इकडं पण मी व्यवस्थित शेकून घेते। तर आपलं चॉकलेट सँडविच रेडी झालेलं आहे। मी ते प्लेटमध्ये काढून घेते। पिझ्झा कटरने आपण ते कट करून घेऊया। मला जसं स्ट्रेट किंवा तिरकं जसं तुम्हाला हवा असेल शेप तसं आपल्याला कट करून घ्यायचं आहे। आपण आता सर्विंग प्लेटमध्ये घेऊया। वरती सर्व करताना चॉकलेट सिरप घालून आपल्याला ते सर्व करायचं आहे। आणि किंचितसं चीज किसून घालायचं आहे। आपल्याला चीज ह्या पूर्ण रेसिपीमध्ये जास्त वापरायचाच नाही आहे, त्याने चॉकलेटची टेस्ट कमी होईल। फक्त आपल्याला थोडंसं टेस्ट पुरताच हे यूज करायचं आहे। आपलं चॉकलेट टोस्ट सँडविच खाण्यासाठी रेडी आहे। फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा। थँक्यू।